असतो. बऱ्याच वेळेला एस टी महामंडळामध्ये काम करत असताना आता नवीन मुलांमध्ये मॅन्युअल तिकीट विक्री करताना त्यांचा गोंधळ होत असतो. त्यामुळे लोकांनी मला विनंती केली होती की मॅन्युअल तिकीट विक्रीबाबतचा एक ट्रेनिंग देणारा व्हिडिओ बनवा, जेणेकरून तो बऱ्याच लोकांना उपयोगी येईल. आज आणायची या ठिकाणी ब्लॅकबोर्ड उपलब्ध आहे, त्यामुळे हा व्हिडिओ आज इथं बनवत आहे. मॅन्युअल तिकीट विक्री करताना आपल्याकडे तिकिटाचे मूल्यवर्ग कसे असे प्रथम समजून घेऊया. आपल्या महामंडळामध्ये बेसिक म्हणजे मूळ तिकीट मराठीमध्ये त्याची 1 पासून ते 10 रुपयापर्यंतची, म्हणजे 1 ते 10 बेसिकची तिकीटं 1 रुपये ते 10 रुपये ही काळ्या रंगाची असतात. 1 ते 10 रुपयाची तिकीटे ही काळ्या रंगाची. त्याच्यानंतर येतात जोड तिकिटे. जोड तिकिटे म्हणजे लाल रंगाच्या मध्ये ती जोड तिकिटे येतात. लाल रंग, त्या लाल रंगामध्ये असलेली जोड तिकिटे ती 10 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंत, म्हणजे 10, 20, 30, 40, 50 आणि 100 अशी जोड तिकिटे लाल रंगामध्ये येतात. त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक तिकिटे येतात. राज्य सरकारने पुरस्कृत केलेले ज्येष्ठ नागरिक सवलतीकरताची तिकिटे. त्या ज्येष्ठ नागरिकांची तिकिटाचं मूळ तिकीट असतं ते 1 रुपयाचं, ते निळ्या रंगामध्ये असतं. 1 रुपयाचं मूळ तिकीट निळ्या रंगामध्ये. त्याच्यानंतर त्याला जी जोड तिकीट येतात ती 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये ही भगव्या रंगाची तिकीट असतात. याच्यामध्ये भगवा रंग असतो या तिकिटांना. भगव्या रंगाची तिकीटे 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये. त्याच्यानंतर येतो सामानाचं तिकीट, लगेचचं. ते आता 5 रुपयेच्या पटीत तिकीट असल्यामुळे 5चं पूर्वी 1 रुपयाचं यायचं, पण आता 5 रुपयाचं हिरव्या रंगाचं 5 रुपयाचं सामान तिकीट येतं. 5 रुपयाचं सामानाचं तिकीट. आता नवीन महिला सवलतीची तिकीटं आलेली आहेत, परंतु ते अद्याप वितरित झालेले नाही. आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांची तिकीटही आलेली आहेत, ती सुद्धा अद्याप वितरित झालेली नाही. जुनी जी 1 रुपयाची मूळ तिकीटं होती त्याच्यावर स्टॅम्प म्हणून वापरली जातात. परंतु आता हे तिकीट देताना जर समजा आपल्याला चिपळूण ते अलोरे, चिपळूण ते पोपळी, चिपळूण पोपळी हा मार्ग विचारत धरूया. त्याचा स्टेज आहे 1 नंबरला चिपळूण. मी डायरेक्ट स्टेज घेतोय, मधले स्टॉप घेत नाही. 1 नंबरला चिपळूण, डॅशला शिवाजीनगर, एसला बहादूर शेख, डॅशला शेरडी, 2ला सती, डॅशला पिंपरी, एसला MS, डॅशला पेडांबे पूल, 3ला भराडे 1, एसला अलोरे, 4ला सह्याद्री,
4Sला पोकळी नाका असे स्टेज आहे. महामंडळामध्ये मार्गावर ठराविक अंतराला स्टेज असं समजलं जातं. आता समजा तिकडून येथे प्रवासी बसला आणि तो सती येथे उतरणार आहे, तर चिपळूणचा नंबर 1 म्हणजे तो बसला, त्याचा प्रवास सुरू झालाय चिपळूण पासून, म्हणून चिपळूण पासून बाजूचा हा शून्याला छेद द्यायचा आणि चिपळूणचा स्टेज नंबर आहे 1 म्हणून त्या 1ला इथे एक स्टेज द्यायचा. आता तो उतरणार आहे सतीला, चिपळूण पासून सतीपर्यंत त्याचा प्रवास, त्यामुळे पर्यंत या बाजूकडचा या शून्याला छेद द्यायचा आणि सतीचा स्टेज नंबर आहे 2, त्यामुळे ह्या 2ला एक छेद द्यायचा. आता हे तिकीट झालं, तो चिपळूणला बसला आणि सतीला उतरला. आता हा प्रवासी समजा बहादूर शेखला बसला आणि तो अलरला उतरणार आहे, बहादूर शेखला बसला आणि अलर इथं उतरणार आहे, तर बहादूर शेखचा स्टेज नंबर होतो 1S, म्हणजे S म्हणजे उपटप्पा, हा पूर्ण टप्पा, हा S म्हणजे उपटप्पा, अर्धा टप्पा, हा पूर्ण टप्पा, हा MS म्हणजे मैल दगड, मैल दगडाचा हा उपटप्पा. आता हा प्रवासी बसलाय बहादूर शेख येथे, बहादूर शेख पासून त्याचा प्रवास सुरू झाला आणि तो आलोरे येथे आलोरेपर्यंत प्रवास करणार आहे. तर बहादूर शेख म्हणून इकडून या शून्याचा छेद द्यायचा, 1ला पुन्हा छेद द्यायचा आणि उपटप्प्याला इथे एक छेद द्यायचा. हा उपटप्पा म्हणजे 1चा उपटप्पा बहादूर शेख. आता तो उतरणार आहे, त्याचा प्रवास आहे अलोरेपर्यंत, त्यामुळे अलोरचा स्टेज नंबर येतो 3च्या पुढे, 3च्या पुढचा भाग आहे अलोरे, म्हणजे 3S. अलोरे हा उपटप्पा आहे, त्यामुळे पर्यंतची हा शून्य दाबून ह्या 3ला पुन्हा छेद द्यायचा आणि इकडच्या उपटप्प्याला परत छेद द्यायचा. आता त्याचा प्रवास झाला बहादूर शेख पासून अलोरेपर्यंत. आता त्याचं तिकीट किती आहे, तर 26 रुपये तिकीट आहे चालू दराने. आता आपल्याला तिकीट आहे 10 रुपयाचं, तर 10 रुपयाच्या तिकिटाऐवजी आपल्याला हे 10 रुपयाचा वापरता येणार नाही, त्यामुळे बेसिक मधील 1 ते 10 पैकी 6 रुपयाचं जे तिकीट आहे ते काळं तिकीट 1 घ्यायचं आणि 2 तिकीट मधील लाल रंगाचे 2 तिकीट असतील 20 रुपयाचं 1 तिकीट, असं मिळून 26 रुपयाचं तिकीट त्याला आपण देऊ शकतो. तर त्याच्यामध्ये काळं तिकीट हे एकच वापरू शकता. समजा जर तुमच्याकडे लाल रंगाचं 20 रुपयाचं तिकीट नसेल तर लाल रंगाची 10 रुपयाची 2 तिकीट तुम्ही वापरू शकता, परंतु 6 रुपयाचं होत नाही, म्हणून 2+4चं काळी वापरता येणार नाही. ते ही तिकीट गाडीतील प्रवासी संख्या मोजण्यासाठी उपयोगी येत असतात काळ्या रंगाची, त्यामुळे ते एकच तिकीट वापरू शकतात. परंतु जर 20 रुपयाचं तिकीट नसेल तर 10 रुपयाची 2 तिकीट तुम्ही लाल रंगाची नक्की वापरू शकता. त्यामुळे आता ह्याच्यामध्ये हा सिंगल स्टेजचा असल्यामुळे सिंगल स्टेज मधून तुम्हाला हे सांगितलं. आता त्याच्यामध्ये सुद्धा दुसरा मुद्दा येतो, हे मूळ म्हणजे काही आहे. तर जर समजा हाफ तिकीट द्यायचं तर लहान मुलाला 10 ते 12 वर्षाच्या आतील मुलं असतात, त्या मुलांना अर्धे तिकीट द्यायची वेळ येते, त्यावेळेला ते समजा 26 रुपयाचं तिकीट अलोट आहे आणि जर तो लहान मुलगा आहे त्याला 14 रुपयाचं तिकीट द्यायचं आहे, तर बेसिकचं 4 रुपयाचं एक तिकीट आणि दोनचं 10 रुपयाचं एक तिकीट घेऊन त्या तिकिटाला अशा प्रकारे स्टेज केल्यानंतर म्हणजे छिद्र पाडल्यानंतर ह्या मूळवर छिद्र पाडावं लागतं, म्हणजे ते तिकीट अर्ध तिकीट आहे असं गृहीत धरलं जातं. मुलाचं तिकीट आहे, लहान मुलाचं असं गृहीत धरलं जातं. त्याच्यानंतर आपल्याकडे दुसरा एक प्रकार येतो